अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. मंडळींनो, येत्या 2 सप्टेंबरला श्रावणातला 5वा श्रावण सोमवार आलेला आहे. जो श्रावणातला शेवटचा श्रावण सोमवार असणार आहे आणि 71 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. तो म्हणजेच की दर्शपिठोरी अमावस्या असेल, सोमवती अमावस्या ही त्याच दिवशी आलेली आहे. आणि हो, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचा लाडका सण पोळा हा सुद्धा त्या दिवशी आलेला आहे. त्यामुळे ही दर्शपिठोरी अमावस्या, त्याचबरोबर श्रावणातला 5वा श्रावण सोमवार आणि आपल्याला पोळा ह्या सगळ्याच गोष्टी सणवार या दिवशी साजरे करायचे आहेतच. पण आपल्याला माहिती आहे की आपल्या श्रावणामध्ये जी अमावस्या येते त्या अमावस्येला खूप महत्त्व असतं, कारण की ती दर्शपिठोरी अमावस्या असते जी वर्षातून फक्त एकदाच येत असते. आणि दर्शपिठोरी अमावस्येचं जी काही आपल्याला पूजा मांडणी किंवा हे दर्शपिठोरी अमावस्येचं जे काही व्रत आहे ते प्रत्येक आईनी किंवा प्रत्येक स्त्रियांनी, महिलांनी कसं करायला पाहिजे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, पिठोरी अमावस्या व्रत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण व्रत आहे, जो प्रामुख्याने स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी पाळतात किंवा करत असतात. हे व्रत श्रावण महिन्यातील अमावस्येला साजरे केले जाते, ज्याला पिठोरी अमावस्या किंवा पिठोरी व्रत असेही म्हटले जाते. तर आता आपण पाहूया की पिठोरी अमावस्या व्रत का करायला पाहिजे. तर मंडळींनो, पहिलं जे आहे ते म्हणजेच कारण की मुलांच्या आरोग्यासाठी हे पिठोरी अमावस्येचं व्रत प्रत्येक आई ही आपल्या मुलांसाठी करत असते. कारण की हे व्रत केल्याने मुलांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत खूप महिला आवर्जून करत असतात आणि मुलांच्या संरक्षणासाठी हे व्रत करत असतात. त्याचबरोबर दुसरं कारण आहे ते म्हणजेच की घरात सुखशांतीसाठी. म्हणजेच पिठोरी अमावस्येला दुर्गा देवीची पूजा केल्याने घरात सुख शांती नांदते आणि कुटुंबातील सदस्यांना सर्व दुःखातून मुक्ती मिळत असते, म्हणून हे व्रत केलं जातं. त्याचबरोबर तिसरं कारण आहे ते म्हणजेच विपत्तीवर मात करण्यासाठी. म्हणजेच पिठोरी अमावस्या हे जर व्रत आपण केलं तर नक्कीच मुलांवर येणाऱ्या संकटांपासून संरक्षण मिळतं आणि त्यांच्या जीवनात यश हे मिळत असतं त्यांना, आणि त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये तल्लखता येते. त्याचबरोबर ज्यांना संतती प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे व्रत खूप महत्त्वपूर्ण आणि प्रभावी ठरेल. त्यामुळे अपत्य प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत त्या महिलांनी आवर्जून करावं. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की पिठोरी अमावस्येचं व्रत का करायला पाहिजे. आता आपण जाणून घेऊया की पिठोरी अमावस्येचं व्रत हे कसं करायचं आहे, म्हणजे पूजा मांडणी कशी करायची आहे. तर मंडळींनो, व्रताची आधी आपण तयारी बघूया की आपल्याला काय काय करायचं आहे. व्रताची तयारी म्हणजेच आपल्याला श्रावणातल्या 5व्या श्रावण सोमवारी म्हणजेच सोमवती अमावस्येला, दर्शपिठोरी अमावस्येला या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत स्त्रियांनी. आणि जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे चौरंग किंवा तुम्हाला पाठ मांडणी करायची आहे. तुम्ही त्याला केळीचे खांब जे असतात किंवा आंब्याचे डगळे सुद्धा लावू शकतात. आपण सत्यनारायण कसं लावतो त्या पद्धतीने आपण लावायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पूजा साहित्यामध्ये काय लागणार आहे ते बघूयात. तर पूजा साहित्यात आपल्याला 64 पिठोऱ्या म्हणजेच पिठाचे छोटे पिंड जे आपण म्हणतो ना दिंडे, ते लागणार आहेत. त्याचबरोबर कलश लागणार आहे, सुपारी, तांदूळ, पान, पाणी, फुलं, धूप, दीप, नैवेद्य. आणि या दिवशी आवर्जून नैवेद्य म्हणून आपण पूजेमध्ये पिठाचेच नैवेद्य दाखवत असतो. त्याच्यामुळे आवर्जून हे गोष्टी दाखवायच्या आहेत, पिठाचाच नैवेद्य दाखवायचा आहे. आणि साधारणपणे दूध आणि फळे सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे देवी दुर्गेचे चित्र किंवा मूर्ती ही या फोटोमध्ये आवश्यक आहे. किंवा 64 जे देवींचे फोटो असतात ते आजकाल आपल्याला धार्मिक दुकानात भेटून जातात. ते जर तुम्हाला मिळालं तर अतिशय उत्तम, ते सुद्धा तुम्ही तिथे पूजेमध्ये ठेवू शकता. त्यानंतर आता पूजा विधी कशी करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे पूजेचा की आपण या दिवशी दर्शपिठोरी अमावस्येचं व्रत करत आहोत. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांना संरक्षण प्राप्त व्हावं, उत्तम आरोग्य मिळावं, त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती, आयु आरोग्य नांदावं, आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि मुलांवर जे काही संकट भविष्यकाळामध्ये येतील त्यापासून त्यांचे संरक्षण व्हावं, याबद्दल हे मी व्रत दिवसभर करणार आहे. आणि सांगता संध्याकाळी या व्रताची करणार आहे. पूजा मांडणी म्हणजे पूजा करून व्रताची जी काही विधिवत पूजा असते, पंचोपचार पूजा करून, दिवसभर उपवास करून, कथा वाचून आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करून मी संकल्प माझा म्हणजे व्रत पूर्ण करणार आहे असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे पूजाविधी कशी करायची. तर सर्वप्रथम देवी दुर्गेची आपल्याला स्थापना करायची आहे.
आधी आपल्याला चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे केळीचे डगळे किंवा आंब्याच्या पानाचे डगळे तुम्ही लावू शकता आणि आधी धूप दीप लावून घ्यायचा आहे, प्रज्वलित करायचा आणि त्यानंतरच पूजेच्या मांडणीची सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम देवी दुर्गेची स्थापना करायची. जर तुम्हाला फोटो मिळाला असेल 64 योगिनी देवींचा, तोच तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा मूर्तीसुद्धा ठेवू शकता देवी दुर्गेची. नंतर आपल्याला 64 पिठोऱ्या म्हणजे तांदळावरती आपल्याला 64 देवींचं आपल्याला आगमन करायचं आहे. म्हणून आपल्याला पिठाचे पिंड तिथे ठेवायचं आहे तांदळावरती. प्रत्येक म्हणजे पिंड ठेवताना आधी हळद कुंकू तिथे ठेवायचं, तांदळावरती टाकायचं. त्यावरतीच आपल्याला त्या 64 पिठोऱ्यांची मांडणी करायची आहे. त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये देवी दुर्गेला कलश स्थापित करायचा आहे. त्यानंतर फुले अर्पण करायची आहे, धूप दीप सगळ्या गोष्टी पंचोपचार पूजा करायची आहे. ते केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे तात्पुरतं तुम्ही सकाळी काय करायचं आहे, दुधाचं किंवा फळांचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, कारण की दिवसभर उपवास असणार आहे. आणि ज्यावेळेस संध्याकाळी व्रताची सांगता करताल त्यावेळेस तुम्ही पिठाच्याच नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे पूजेमध्ये आणि आरती करायची आहे आणि पूजेची सांगता म्हणजे व्रताची सांगता करायची असते. तर आता आपल्याला पूजा करताना पिठोरी व्रत कथा वाचायलाच पाहिजे आहे, कारण की ती अनिवार्यच आहे. त्याशिवाय तुमची पूजा पूर्ण होणार नाही, पूर्णत्वास जाणार नाही. आता व्रताचं पालन कसं करायचं आहे, पूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे. सकाळी म्हणजे पहाटेपासूनच संकल्प केल्यापासून तुम्ही दिवसभर उपवास ठेवायचा आहे. फळाचे तुम्ही म्हणजे जे फराळाच्या गोष्टी आहेत, दूध असेल, फळं असतील किंवा तुम्ही ज्यांना खिचडी जमते साबुदाणे ते सुद्धा ते खाऊ शकतात. नाहीतर दूध, फळे, दही यासारख्या गोष्टी तुम्ही घेऊ शकतात उपवासाला. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळीच देवीची आरती करून व्रताचा समारोप करायचा आहे. आता जी पिठोरी व्रत कथा आहे म्हणजेच आपल्याला जी पिठोरी अमावास्येची जी व्रत कथा आहे ती का वाचायला पाहिजे, तर ती कथा वाचन करणे अनिवार्यच आहे या व्रतामध्ये. कारण की व्रताच्या दरम्यान जर पिठोरी व्रताची कथा ऐकणे किंवा वाचणे अनिवार्य असल्याने या कथेत आपल्याला 64 योगिनीची महती सांगितली जाते, ज्यामुळे मुलांचे रक्षण होते आणि त्यांना आशीर्वाद मिळतो. म्हणून फक्त पूजा मांडणी करून व्रत करून म्हणजेच उपवास करून नाही तेवढं पूर्णत्वास जाणार ते व्रत. तर आपल्याला त्या दिवशी आवर्जून तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा गुगलवर सर्च करा, तुम्हाला पिठोरी जी व्रतकथा जी आहे ती तुम्हाला भेटून जाईल. किंवा जर तुम्हाला पुस्तक मिळालं धार्मिक दुकानात तिथून तुम्ही आणून घ्या आणि ती व्रतकथा वाचा आणि आपल्या व्रताची सांगता करायची आहे. अशा प्रकारे नक्कीच आवर्जून कथा वाचन करायला विसरू नका. तर आता आपण जे काही पिठोरी अमावस्येचं व्रत करणार आहोत दिवसभर, त्या व्रताचं महत्त्व काय आहे आणि हे व्रत केल्याने आपल्याला काय प्राप्त होऊ शकतं, काय फळप्राप्ती होईल ते आता जाणून घेऊयात. तर पिठोरी अमावस्या व्रत केल्याने घरात सुख, समृद्धी, शांतता नांदते आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी व व्रताचे फळ मिळवण्यासाठी हे व्रत श्रद्धापूर्वक आणि नियमबद्ध पद्धतीने करणे आवश्यक आहे. जर तुम्ही सांगितल्या पद्धतीने जर व्यवस्थित जर या व्रताचं पालन केलं तर खरं सांगते त्या व्रताची फळप्राप्ती तुम्हाला होईलच, पण मुलांचं संरक्षण होऊन त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होऊन उत्तम आरोग्य प्राप्त होऊन आणि त्याचबरोबर ज्यांना संतती नाही आहे ते संतती सुखासाठी सुद्धा हे व्रत करू शकतात, त्यांना सुद्धा ते सुख प्राप्ती होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, आयु, आरोग्य, आर्थिक सुबत्ता ही भरपूर प्रमाणात तुम्हाला लाभेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला पिठोरी अमावस्येचं व्रत महिलांनी आवर्जून त्या दिवशी कसं करायचं आहे आणि का करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, कारण की शेवटी पुन्हा तेच क्वेश्चन आणि तेच प्रश्न विचारले जातात कमेंट बॉक्समध्ये. म्हणून सांगते की व्हिडिओ पूर्ण बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.